नमस्कार मित्रांनो, संदीप गावडे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज शिवजयंतीचा उत्सव आहे आणि आम्ही सर्वजण प्रतापगडावरती निघालो आहोत। जय शिवाजी, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज के जय। हर छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर गावाजवळ प्रतापगड हा किल्ला आहे। हा किल्ला 1656 साली बांधला। या किल्ल्याचे बांधकाम जवळजवळ फक्त 2 वर्षातच कंप्लीट झाले। हा किल्ला शत्रू पक्षांपासून अभेद्य आणि अजिंक्य राहिला। या गडाच्या पायथ्याशी येण्यापर्यंत रुंद असा डांबरीकरणाचा रस्ता करण्यात आलेला आहे। त्यामुळे इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ज्या मोठ्या मोठ्या गाड्या सहजरित्या येऊ शकतात। मोठ्या बसेसही इथे पार्किंग करण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे। यामुळे वृद्ध लोक, लहान मुले हे या किल्ल्यांचा आनंद सहजरित्या घेऊ शकतात। तुम्ही बघू शकता की गडाचा जो दरवाजा आहे ना, तो सहजरित्या आपल्या नजरेस पडत नाही आणि तोही खूप उंच बांधण्यात आलेला आहे। याचे हेच कारण आहे की समजा शत्रुपक्ष कधीही हल्ला केला तर शत्रुपक्ष कधीही लांबून गडाचा दरवाजा बघतो आणि त्यांना तो गडाचा दरवाजा लांबून कधीच दिसणार नाही, हा विचार यामध्ये करण्यात आला होता। तसेच गडाच्या दरवाजाची रचना ही गोमुखी रचना करण्यात आली आहे। याचा अर्थ आहे की समजा लांबून जर आपण हा दरवाजा बघितला तर आपल्याला दरवाजा न दिसता फक्त एकच अख्खी भिंत आहे असा भास होतो। त्यामुळे तिथे दरवाजा आहे हे आपल्याला कळतही नाही आणि यामुळे शत्रुपक्ष हा गोंधळून जाऊ शकतो। असे हे लहान लहान गोष्टींचे विचार करून हे गड किल्ले बांधण्यात आले होते। बघा, आपण अगदी दरवाजाच्या जवळ आलेलो आहोत तरीही आपल्याला दरवाजा दिसत नाहीये। आणि हे गडांच्या भिंतीला हे बारीक बारीक इतके होल ठेवण्यात आलेले आहेत। त्याचं कारण हे आहे, जरी शत्रुपक्ष दरवाजापर्यंत पोहोचला तरी इथे दरवाजाच्या आत यायच्या अगोदरच या होलांमधून त्यांच्यावरती गरम पाणी किंवा गरम तेल टाकण्यात येत होतं। गडाचा दरवाजाही अतिशय लहान ठेवण्यात आलेला आहे, कारण शत्रुपक्ष घोड्यावरून आत प्रवेश करू नये हा या मागचा उद्देश होता।
ही मशाल ठेवण्याची जागा आहे आणि ही जी तोफ आहे याचे वजन 650 किलो आहे. बुरुजावरून मागे आल्यावरती हा जो रस्ता आहे हा सरळ वरती भवानी मातेच्या मंदिराकडे जातो आणि इथेच वरती लोकांना राहण्यासाठी जागा होती आणि महाराजांचा वाडाही इथेच वरती होता. गडावर नाश्त्याची आणि जेवणाची चांगली सोय करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही याचा चांगला आस्वाद घेऊ शकता. शिवजयंतीच्या दिवशी शाळेतल्या मुलांचे बरेच प्रोग्राम गडावरती ठेवण्यात येतात, त्यामुळे ही लहान मुलांची गर्दीही इथे दिसण्यात येत आहे. या गडावरील दगडाच्या भांड्यात बनवण्यात येणारे हे ताक अतिशय सुंदर आणि रुचकर असते.
हा जो रस्ता जातो तिथे पूर्वी महाराजांचा एक वाडा होता. याच ठिकाणी महाराजांचा एक भव्य दिव्य असा पुतळा उभा करण्यात आलेला आहे. हीच ती जागा जिथे महाराजांचा वाडा होता. इथे आता आजूबाजूला सुंदर असे गार्डन उभे करण्यात आलेले आहे. या पुतळ्याची स्थापना इंडियन गव्हर्नमेंटने केली होती आणि सर्वात प्रथम प्रतापगडावरच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. आणि या पुतळ्याचे उद्घाटन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. ही गडाकडची मागील बाजू आहे. जर समजा कोणी मोठे मोठे गुन्हे केले असतील तर कडेलोटाची शिक्षा ह्याच ठिकाणी दिली जात असे. गडावर एक शंकराचे मंदिरही पाहावयास मिळते. यामध्ये एक भव्य दिव्य आकाराची अशी शंकराची पिंडी आहे. शिवाच्या संगती माळा, शिवाच्या संगती माळा, लाडांना फाऊन खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ, खाना कमाली चासली, खाना कमाली चासली, लोगों ने लगली दिला दीदी, खानाला लाला रिंगण दिला आणि दगा केला, खंडा विमान मानिला, खंडा विमान मानिला, कतरीच्या वालतीनं केला, कतरीच्या वालतीनं केला, खुरखोलो वाजे झाला, खुरखोलो वाजे झाला, तिलकट सुटे अंगाला, तिलकट सुटे अंगाला, खानाच्या वाटुक गेला, खनल बल्ला, इत्याद माणसाने पोटामध्ये विश्वास कदिला, पोटामध्ये विश्वास कदिला, वाघीन
कुणाचा खात, पावन केला कुणाचा खात, लाविली गुलाबीची वाट, लाविली गुलाबीची वाट, ती सैता मानला जात पुटीची, मला ती सैता मानला जात पुटी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, लक्ष्मीमाता जिजाऊ माता की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज गजपती श्रीपती भूपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय की जय, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. अरे तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी.